KNH न्यूज 24. जामखेडमध्ये रोहित पवार यांच्यावर फायरिंग करणारे 3 आरोपी गावठी कट्ट्यासह जेरबंद. जामखेड बीड रोडवरील हॉटेल न्यू कावेरी येथे झालेल्या फायरिंग प्रकरणात रोहित अनिल पवार यांच्यावर गोळी झाडणाऱ्या 3 आरोपींना स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर यांनी गावठी कट्ट्यासह अटक केली आहे. या कारवाईमुळे जामखेड परिसरात खळबळ उडाली आहे. दिनांक 18 डिसेंबर 2025 रोजी फिर्यादी रोहित अनिल पवार राहणार कान्होपात्रानगर जामखेड हे त्यांच्या हॉटेलमध्ये असताना आरोपींनी अचानक हॉटेलसमोर येऊन त्यांच्याकडील गावठी कट्ट्याने जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने फायर केला. या घटनेत रोहित पवार जखमी झाले होते. या प्रकरणी जामखेड पोलीस ठाणे पुन्हेरो क्रमांक 669/2025 नुसार भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 109, 189(2), 191(2), 190, 324(5), 351(2)(3 तसेच भारतीय हत्यार कायदा कलम 325 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल होताच पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली व स्थानिक गुन्हे शाखेला आरोपींचा शोध घेण्याचे आदेश दिले. पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तयार करण्यात आले. तपासादरम्यान आरोपी उल्हास उर्फ वस्ताद विलास माने वय 49 राहणार जामखेड यास आष्टी परिसरातून ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली. यानंतर उर्वरित 2 आरोपी शुभम शहाराम लोखंडे वय 26 राहणार आष्टी जिल्हा बीड, बालाजी शिवाजी साप्ते वय 27 राहणार आष्टी जिल्हा बीड यांना वाळुंज शिवारातील हॉटेल श्याम परिसरातून अटक करण्यात आली. आरोपींकडून 30,000 रुपये किमतीचा गावठी कट्टा तसेच 20,000 रुपये किमतीचा CCTV DVR असा एकूण 50,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सर्व आरोपींना पुढील तपासासाठी जामखेड पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली आहे. KNH न्यूज 24 साठी यासिन सय्यद.